नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, ट्युशन एरियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझ्या गावातील काही पालक इतर या ठिकाणी RCC मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आलेले आहेत. सर, काय नाव आहे तुमचं? मी नागरगोजे विष्णुदेव बापूराव. सर, तुमचं? गवळी AR पाटोदा. गुमरे अशोक. सर, तुम्ही काय काम करता? म्हणजे शिक्षक आहे. सगळे मी मुख्याध्यापक आहे. कुठल्या शाळेचे मुख्य? संत तुकाराम महाराज विद्यालय पाटोदा येथे. सर, तुम्ही? मी वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा या ठिकाणी सहशिक्षक म्हणून काम करतो. सर, तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला लातूर पॅटर्न बद्दल? म्हणजे तुमचे विद्यार्थी कितवीला आहे? तुमचा कितवीला आहे? आता 12वीला आहे. आणि तुमचा? आमचा एक रिपीटला होता, तो आज यावर्षी परीक्षा दिली नीटची. आता दुसरा मला ऍडमिशन घ्यायचंय आता यावर्षी. सर, आणि एक पुतण्या एक आहे माझा इथंच. म्हणजे बरेचसे म्हणजे आमचे घरचे विद्यार्थी बरेच मुली पण आमच्या इथंच क्लासला होत्या. त्यामुळं इथला अनुभव, इथलं शिक्षण, शिस्त आणि परत क्लासचं त्यांचं सगळं व्यवस्थित एकदम चाललेलं आहे. म्हणजे रिझल्ट चांगला आहे त्यांचा क्लासचा, ह्या व्यवस्थित चाललेलं आहे सगळं. माझा स्वतःचं पाल्य नाही आहे, परंतु माझे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी दरवर्षी जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यांचा रिझल्टही चांगला आहे. विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गायडन्स करतात आणि एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी घेतलं जातं. आणि माझे बरेचसे विद्यार्थी आहेत की दरवर्षी 4-5 तरी मेडिकलला या ठिकाणाहून जातात. त्याचा आम्हाला एक स्वाभिमान वाटतो. डेफिनेटली सर, मी पण तुमच्याच गावातला आहे, पाटोद्यामधला. बऱ्यापैकी माहितीत गोष्टी मला. सर, तुमचा विद्यार्थी कितवीला आहे? 12वीला यावर्षी. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा राहिला तुमचा RCC सोबतचा? एकदम छान. म्हणजे शिकवण्याची पद्धत, जो परीक्षा झाल्यानंतर डाऊट सेक्शनचा भाग असतो त्याला स्पेशल वेळ देऊन प्रत्येक शिक्षक तेवढीच काळजी करतात जेवढं शिकवताना करतात. किंवा एक पालक म्हणून आपण जी जिम्मेदारी घेतो त्यापेक्षाही अधिक इथं जिम्मेदारी घेऊन प्रत्येक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला तेवढंच काळजीपूर्वक डाऊट सेक्शनला पण सांगतात. आणि क्लासमध्ये तर काही विषयच नाही, नंबर 1 शिकवणं आहे. तुमचा विद्यार्थी कितवीला आहे? आता माझा यावर्षी आला होता, पण तिथं मला काय थोडं व्यवस्थित वाटलं नाही. त्याच्यामुळे मी परत त्याला रिपीटसाठी तर RCCला आणायला सरांशी परिचय. आमच्या बच्च्या पण इथून 645 650 मार्काचे मार्क घेऊन टॉपरमध्ये चांगले कॉलेज त्यांना मिळाले. तर बाच्यांनी, आमच्या ईटच्या बाच्चे त्यांना पण. आणि सरासरी बरेचसे मी इथं ॲडमिशन पाठवतो. आणि सगळे शिक्षकांचे संबंध आपल्याशी पालकांचा असल्यामुळं, आम्ही शिक्षक असल्यामुळं विद्यार्थ्याच्या पालकाला मार्ग. पण सरासरी जर विचार, मोठेगावकरांचं मॅनेजमेंट फार व्यवस्थित आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि इथं कसं आहे, कमतरता नाही. जरी शिक्षक एखादा दुसरीकडे गेला तरी त्याची जागा परत ती खाली राहत नाही, ती बरोबर त्या लेवलनी भरून निघते. आणि सरासरी फार म्हणजे लातूरमधलं म्हणजे महत्त्वाचं जर म्हटलं क्लासच्या बाबतीत विद्यार्थ्यांना पुढे चालना मिळण्यासाठी RCC हा पॅटर्न फार उपयोगाचा आहे विद्यार्थ्यांसाठी. हो, म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंगसाठी RCC हाच ब्रँड आहे. डेफिनेटली सर. आणि काही टीचर पण त्या क्वालिटीचे सरांनी आता आणलेले आहेत. बाहेर RCC कॅम्पसच्या समोर प्रत्येक टीचरचं क्वालिफिकेशनचं वगैरे सर्व माहिती लावलेली. सर, जे पालक लातूरला ऍडमिशन घेण्यासाठी येणार आहेत अशा पालकांना तुम्ही काय ॲडवाइस देता? कारण तुम्ही बरेच विद्यार्थी इकडे पाठवलेले आहेत. त्यावेळेस त्यांचं जे कोऑर्डिनेशन आहे ते अतिशय उत्तम प्रकारे आहे. सर्व पालकांशी तेवढ्याच आत्मीयतेने ते मार्गदर्शन करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारे ते मार्गदर्शन करतात. आणि त्यांनी की मला सांगितलं की जे RCCचे नियम आहेत त्या RCCच्या नियमानुसार जर विद्यार्थी वागला किंवा ते जर RCCचे नियम जर फॉलो केले तर ते म्हणले की मी आज बॉन्डवर लिहून देतो की त्यांना पाहिजे ते मेडिकल कॉलेज आपण या RCC मार्फत त्यांना रिझल्टच्या माध्यमातून दाखवून देऊ. एवढं आत्मविश्वास त्यांनी या ठिकाणी दाखवला आहे. म्हणजे हे काय सहज बोलण्याची गोष्ट नाही आहे. मग जर आपण या RCC मध्ये ज्या पद्धतीनं शिक्षण दिलं जातं त्या पद्धतीनं जर आपण फॉलोअप घेतला, मग त्यांचे टेस्टचे मार्क असतील, सरांनी सांगितलं की जर मार्क्स कमी पडले तर तुम्ही येऊन जे काही डाऊट आहेत ते डाऊट क्लिअर केले पाहिजेत. मी तुम्हाला शिक्षक उपलब्ध करून देईल. जे काही डाऊट्स कमी पडलेत, फिजिक्सचा असेल, केमिस्ट्री असेल, बायो असेल, प्रत्येक टीचर मी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल. आणि तुम्हाला मार्क्स का कमी पडले हे तुम्ही त्या ठिकाणी तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करायचे, असं कुठंही सांगितलं. किंवा एवढं मेहनत कुठं घेतली जात नाही, ती RCC मध्ये घेतली जाते. मी सर्वसाधारण जे काही ग्रामीण भागातील पालक आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की RCC हा आपल्याकडे एक बेस्ट पर्याय म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. आणि या ठिकाणी जे काही सर्व विद्यार्थी आहेत ते यशस्वी होताना आपल्याला दिसत आहेत. सर, तुम्हाला काय बोलायचं? काय ना तसं बस. बाकी सर? बाकी काय, RCC आहे, RCC वर पूर्ण विश्वास आहे आणि लेकरं यशस्वी होतील. आणि सर, मोठेगावकर सर ते घडवतात.
त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आम्ही पाल्य ठेवलेले आहेत. डेफिनेटली आरसीसी मध्ये टाकलं म्हणजे काळजी करायची गोष्ट नाही, पण प्रत्येक पालकांनी फॉलोअप घेतला पाहिजे. किती मार्क्स पडते नंतर ते प्रत्येक मंथला त्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट चेक करून आरसीसी मध्ये कॉल केला पाहिजे. हॅलो, आता कसं राहतंय, पालक पण तितकंच जागृत पाहिजे. काही विद्यार्थी काय आता पालकांनी टाकलं इथं आरसीला ऍडमिशन घेतलं पण पालक जर जागृत नसेल तर विद्यार्थी सक्सेस होऊ शकत नाही. त्याच्यासाठी पालक आणि क्लास शिक्षक ह्यांचं संलग्न पाहिजे. म्हणजे पालकांनी पण येऊन भेटलं पाहिजे, विद्यार्थ्यांना पण आपण तेवढं म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये राहिलं पाहिजे, तर ते मेळ बसतोय. आणि आरसीसीला कसं आहे, ठीक आहे, कारण का विद्यार्थी नसला तरी पालकांना मॅसेज जातो, मार्क कमी असले तरी मॅसेज जातो. पण सरासरी जर तसा विचार केला तर आरसीसी फार उत्तम नियोजन आहे त्यांचं. आणि ठीक आहे, हे आरसीसीला कुठल्याही पालकांनी विद्यार्थी इथं आणून टाकावं, विश्वासाने टाकावं. आणि ते आपल्याला आपल्या विश्वासाला तडा जाऊन देत नाही. विद्यार्थी घडतात इथं. आणि खरं म्हणलं म्हणजे त्यांचं एक सरांचं अभिनंदन करण्याला की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पण आपल्या जर बीड जिल्हा जर पाहितला तर पूर्ण बीड जिल्हा इथं आहे. हा, जवळपास 60% 70% आपल्या बीड जिल्ह्यातले विद्यार्थी इथं. आणि त्याच्यामुळं आपला बीड जिल्हा मागासलेला आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी तिथं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन आपलं जिल्हा पुढं जिल्ह्याचं बी नाव कसं होईल हे त्या दृष्टिकोनातून विचार करून विद्यार्थ्यांनी पण अभ्यास केला पाहिजे. आणि ठीक आहे, सरासरी सगळं व्यवस्थित आहे. त्याच्याबद्दल सर्व आमचं बी सर्वांचं म्हणजे हा आरसीसी विषय सर्वांचं म्हणजे कसं आता त्यांच्याविषयी म्हणजे क्लिअर होतंय. म्हणजे हे क्लास उत्तमरित्या दर्जाचं आहे हे. ठीक आहे, ऑल द बेस्ट सर तुम्हाला. थँक्यू सो मच. तर विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता, पाटोद्यामधून बीड जिल्ह्यातनं पालक लातूरला आलेत. त्याच्यानंतर त्यांचा रिव्ह्यू कसा राहिलेला आहे आणि बरेच कनेक्टेड दिसायले ते आरसीसी पॅटर्न सोबत. तर अशा पद्धतीच्या युट्यूब व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.